Good morning, all of you. In this lecture, we will start our next chapter, advertising research. Okay. So advertising research मध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे बघा. Scope of advertising research, advertising content research, media research, and advertising effective research. So advertising we was already learned in detail in last year, right? पण research point of view ने काय आहे advertising research? Advertising is the inseparable part of modern business and life, social life. म्हणजे advertising मुळेच आपल्याला इन्फॉर्मेशन ह्या काय होतात तर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळत असते. म्हणून मॉडर्न डेज मध्ये काय म्हटलं जातं advertising is the inseparable part of the modern business and social life. As an impersonal medium of communication, advertising is used to inform and influence with the buying decision of consumer. म्हणजे आपला बाईंग डिसिजन हा बेसिकली कशावरती डिपेंडेबल असतो तर ऍडव्हर्टायझिंगमुळे ऍडव्हर्टायझिंग वरती बिकॉज ऍडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड ऑल डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्रोडक्ट ओके और ऍडव्हर्टायझिंग कन्वे मेसेज ऑफ प्रोडक्ट आणि मग त्याचे फीचर्स ऍट्रिब्यूट जे काही आहे त्याचं युजेस काय आहेत हे आपल्याला ऍडव्हर्टायझिंग रिसर्च मधून कळत असतं. सो ऍडव्हर्टायझिंग रिसर्च मग ऍडव्हर्टायझिंग रिसर्च काय करतं सो ऍडव्हर्टायझिंग रिसर्च डिफाईन ॲज a systematic and objective evaluate of advertising as a means of communication and contacting prospective buyer. In other words, advertising research is used to development, use and evaluation of advertising can be considered to the advertising research. सो या रिसर्च मध्ये काय असणार आहे मग आपण बेस्ट ऍडव्हर्टायझिंग ही कशी केली पाहिजे आपला ऍक्च्युअल मेसेज हा कशा पद्धतीने कम्युनिकेट केला पाहिजे हाऊ वी फॉलो अ स्पेसिफिक स्टेप फॉर इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍडव्हर्टायझिंग रिसर्च मधून कळत असतात. सो ऍडव्हर्टायझिंग रिसर्च रिलेटेड टू कशाशी रिलेटेड असू शकतात रिसर्च सेटिंग द ऍडव्हर्टायझिंग गोल्स ऍडव्हर्टायझिंगचा गोल्स आपला काय असला पाहिजे हा सेट करून देण्याचं काम ऍडव्हर्टायझिंग रिसर्च करतं. Deciding the message that is from the copy the types of illustration the types of headline okay etc. Then finalize advertising budget selection of suitable medias for advertising evaluating the effectiveness of advertising program. So ऍडव्हर्टायझिंगशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला राईट झाला तर तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं काम हे ऍडव्हर्टायझिंग रिसर्चच्या अंडर केलं जातं. Then scope or areas of advertising research. So advertising research is classified into three categories: advertising content research, media research, and advertising effectiveness research. So first of all, we will clear uh, advertising content research. काय आहे बघा advertising content research? To make an effective advertisement, artists and designer require certain types of data like layout of the advertisement, illustration, copy text, slogan, headline, etc. म्हणजे जसं की आपण म्हणतो कोणतीही ऍडव्हर्टाइज इफेक्टिव्ह होण्यासाठी आपण कोणती इलिस्ट्रेशन वापरलेले आहेत कॉपी टेस्ट काय वापरलेले आहेत स्लोगन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऍडव्हर्टायझिंग ॲज वेल ॲज हेडलाईन राईट ह्या सगळ्या पॉइंटमुळे सगळ्या फॅक्टरमुळे कंझ्युमर कॅन इझिली अट्रॅक्ट टू सच टाइप्स ऑफ advertising. The advertising content research supplies such valuable data and also find out the effectiveness through pre and post copy test. सो बेनिफिट्स और यूज ऑफ ऍडव्हर्टायझिंग कंटेंट रिसर्च आपण कंटेंट वरती का जास्त काम केलं पाहिजे जास्त का फोकस केला पाहिजे कारण ऍडव्हर्टायझिंग रिसर्च काय करेल तुम्हाला ह्या ज्यावेळी तुम्ही कंटेंट वरती फोकस करता तेव्हा कोणत्या पद्धतीचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला होतात किंवा कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो बघा. फर्स्ट ऍडव्हर्टायझिंग कंटेंट रिसर्च हेल्प द फर्म सेटिंग द ऑब्जेक्टिव्ह. Advertising research help the company to define its advertising objective clearly. म्हणजे आपल्या ऑब्जेक्टिव्हचा मोटो काय आहे आपल्या ऍडव्हर्टायझिंगचा मोटो काय आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे वी शुड क्लिअरली डिफाईन राईट.
All types of the advertisement have some objective to achieve and are directed towards a target audience. आणि जेव्हा आपले ऑब्जेक्टिव्ह हे क्लिअर असतात, we can directly communicate or we can directly focus on our audience or our target group. So the objective of an advertisement can be introduce new product, counter the competition, to create consumer awareness and any other. Okay, so असे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत हे जेव्हा आपण सेट करतो तेव्हा आपल्याला काही बेनिफिट्स हे मिळत असतात. सेकंड, लेआउट of the advertisement. The success of the advertisement is measured in terms of its ability to attract attention, arouse interest, create desire, and initiate action. Advertising research can be used to make the advertisement more appeal, creative, and interesting. Research can be used to decide issues like designing layout, form, and content of the message, copy content, type of illustration, etc. etc. सो लेआउट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा आपण सेट करतो त्यावेळी नक्कीच आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली अपील अवर टार्गेट ग्रुप. आपल्या टार्गेट ग्रुपवरती आपण इझिली अपील करू शकतो, त्यांना अट्रॅक्ट करू शकतो, त्यांचा इंटरेस्ट हा क्रिएट करू शकतो अँड आपला जो मेन मोटो आहे, मेन पर्पज आहे ॲडव्हर्टायझिंगचा हा अचीव होऊ शकतो. ओके, then third point is media selection. A major part of advertising research related to media selection, that is the channel or means of communication to pass on the message from the advertiser to target customer. Researcher can be used to evaluate alternative medias. Selection of suitable medias after considering cost benefit analysis. आणि जसं की आपण म्हणतो मीडिया सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अट्रॅक्टिंग ऑफ कस्टमर. कारण मीडियात जर आपण रॉंग सिलेक्ट केला तर कस्टमर अट्रॅक्ट होतील का? नाही. तर ह्या ॲडव्हर्टायझिंग रिसर्च मधून वी कॅन इझिली चूज और वी कॅन सिलेक्ट अ बेस्ट मीडिया, right, or suitable medias. Next point is testing advertising copy. After an advertisement is prepared, it is to be tested before it is selected for final release. आणि जसं की आपण म्हणतो की टेस्ट मार्केटिंग जशी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तशी टेस्टिंग ॲडव्हर्टायझिंग सुद्धा महत्वाची आहे. जेव्हा तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग रिलीज करायची आहे त्याच्या आधी आपण ती ऍड टेस्ट करतो. सो फॉर दिस पर्पज pre-testing of advertisement is done to find out क्लिरिकल, टेक्निकल अँड अदर एरर. आणि ह्या कशासाठी केलं जातं, जर काही त्यामध्ये टेक्निकल एरर असतील, क्लिरिकल एरर असतील, ओके, सो काही अदर एरर असतील, वी कॅन इझिली फाइंड आउट बिफोर रिलीज अवर ॲडव्हर्टायझिंग. In pre-testing, the entire advertisement or some part are tested with the help of selected member to make improvement in the composition and content of the advertisement. आणि जसं की म्हणतो आपण जेव्हा प्री ॲडव्हर्टायझिंग तुम्हाला करायची आहे ना तेव्हा तुम्ही काय करता, तर तुमचा जो सिलेक्टेड ग्रुप आहे किंवा काही मेंबर आहेत त्यांना तुम्ही ती ऍड दाखवता आणि ते मग तुमच्या ऍडचं स्क्रुटिनायझिंग करतील. ओके, दिस इज राईट, दिस इज रॉंग. आणि मग आपण जर काही रॉंग असेल, काही इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज असेल तर आपण ह्या प्री ॲडव्हर्टायझिंग मध्ये करतो. Then the pre-testing of the advertisement is done with the help of method like consumer jury test, paired comparison method, depth interview and various project test. So याच्या काही मेथड्स आहेत प्री टेस्टिंगच्या, हे आपण काय करू शकतो इथे यूज करू शकतो. ओके, सो हा फर्स्ट पॉइंट होता. देन सेकंड, मीडिया रिसर्च. Various media like poster, TV, newspaper, magazine, internet are available for advertising purpose. जसं की आपल्याला माहिती आहे खूप सारे मीडियाज आहेत ज्या मीडियाज मधून आपण काय करू शकतो, ऍड ही करू शकतो. आणि आता असं आहे की इंटरनेटमध्ये सुद्धा खूप सारे रिसोर्सेस आहेत, खूप सारे वेज आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यामधून आपण इफेक्टिव्ह ऍड ह्या करू शकतो. So the goal of advertiser is to reach maximum people at a minimum cost. So it's very important thing. मेन मोटो काय आहे किंवा मेन पर्पज काय आहे ऍडव्हर्टायझिंगचा, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त कंझ्युमर पर्यंत आपल्याला रीच होता आलं पाहिजे.
आणि तेही कसं तर मिनिमम कॉस्ट मध्ये, तिथे आपले रिसोर्सेस हे ऑप्टिमम युटिलाइज झाले पाहिजेत आणि आउटपुट हा जास्त मिळाला पाहिजे आपल्याला. द प्रॉब्लेम ऑफ मीडिया सिलेक्शन इज नॉट इझी because it is essential to select one out of available media which can be matched with the product and consumer need. जसं की आपण नक्कीच म्हणू शकतो की हे मीडिया सिलेक्शन इज व्हेरी डिफिकल्ट टास्क ना, कारण जर आपला मीडिया सिलेक्शन रॉंग झाला, काही आपण मिस्टेक केली तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळतील का हो? नक्कीच नाही. सो दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क, कारण आपण आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचणे हे फार महत्वाचं असतं. सो मीडिया रिसर्च, मग मीडिया रिसर्च काय करेल तुम्हाला बघा कशा पद्धतीने हेल्प करेल. मीडिया रिसर्च मे बी डिफाइंड ॲज a survey conducted to investigated what segment of consumer read which newspaper, magazine and listen to of what which radio or television channel or program. मग या मीडिया रिसर्चच्या अंडर आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल की मला काय करायचं आहे, मॅगझिन मध्ये ऍड द्यायची आहे, तर मॅगझिन रीड करणारे कंझ्युमर किती आहेत, मग तुम्ही जर ते रीडर जास्त असतील, वी कॅन चूज अ मॅगझिन सोर्स फॉर ॲडव्हर्टायझिंग, राईट. जर मॅगझिन रीड करणारे कंझ्युमर जास्त नसतील, we can choose the other media like a newspaper or television. Okay, so media research provide information of readers or of viewers, म्हणजे तुमचे व्ह्यूअर्स किती आहेत टेलिव्हिजन बघणारे, किंवा रीडर्स किती आहेत न्यूजपेपर मॅगझिन हे करणारे, रेडिओ ऐकणारे किती मेंबर आहेत. सो हा जो डाटा आहे, हा जो नंबर आहे, हा नंबर प्रोव्हाइड करण्याचं काम मीडिया रिसर्चच्या अंडर केलं जाऊ शकतं. It is the study of conducted and to collect and analyze data on the use and efficiency of different media like press, radios, television and internet. आणि यामधून मग मीडिया रिसर्च तुम्हाला सांगेल की this is the best or this is not. Okay. Media research is undertaken to achieve the following objective: to eliminate waste in advertising by evaluating the suitability of available media for selling the product. मीडिया रिसर्च काय सांगतो तुम्हाला की तुम्ही कोणती मीडियाची चूज केली पाहिजे, उगाच वेस्ट नका करू. म्हणजे तुम्ही रेडिओवरती पण ऍड केलेली आहे, टेलिव्हिजन वरती पण केलेली आहे आणि इंटरनेट वरती पण केलेली आहे. जिथे अमाऊंट स्पेंड करणं किंवा जिथे आपले इफोर्ट, जिथे आपला टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे तिथेच करा. इलिमिनेट वेस्ट, इट्स मस्ट. ओके, तुमचा जो वेस्ट आहे हा इलिमिनेट करण्याचं काम मीडिया रिसर्च अंडर होऊ शकतो. सेकंड, टू allocate advertising expenditure over different media or their combination in such a way that the objective of advertising are achieved at minimum cost. To allocate advertising expenditure, सो जसं की आता सांगितलं की आपले एक्सपेंडिचर हे कुठे अलोकेट व्हायला हवे. मग जर आता मॉडर्न डेज मध्ये इंटरनेट यूज करणारे कंझ्युमर जास्त असतील तर आपण रेडिओला इम्पॉर्टन्स देऊ का हो? नक्कीच नाही. सो हियर मीडिया रिसर्च सजेस्ट फॉर हाऊ टू अलोकेट अवर ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर. ओके, नेक्स्ट, टू सिलेक्ट अ सुटेबल मीडियम ऑफ कम्युनिकेशन. आणि मग हे जे सोर्सेस आहेत, हे जे रिसोर्सेस आहेत, त्यामधून आपण कोणता बेस्ट सुटेबल मीडिया यूज करायचा याची इन्फॉर्मेशन आपल्याला मीडिया रिसर्च मधून कलेक्ट होत असते. Then to prepare advertising budget and allocate fund as planned. मग तुम्ही तुमचं ॲडव्हर्टायझिंग बजेट प्रिपेअर करू शकता टू फाइंड आउट द सुटेबल अँड इफेक्टिव्ह मीडियम. आणि मग काय करा तुम्ही, टू फाइंड आउट द सुटेबल अँड इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन as per product need and marketing objective. आणि तुमचं मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यावरून वी चूज अ मीडिया अँड इफेक्टिव्ह मीडिया. Then third point is ॲडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस रिसर्च. हा जसं आपण बघितलं बघा, ॲडव्हर्टायझिंग मध्ये कॉमन रिसर्च आहेत का, हे जस्ट ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम नाही. तर यामध्ये पण आपण सेपरेशन बघितलं की फक्त मीडिया रिसर्च मीडियाशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल.
लक्षात येत आहे. सो आता आपण इकडे थर्ड पॉइंट कडे आलेलो आहोत, ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस रिसर्च. मग ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने रिसर्च करताय बघा. Such a types of research is also known as the post testing of advertisement. जसं की आपण प्री टेस्टिंग बघितली, म्हणजे बिफोर रिलीजिंग ऑफ ऍडव्हर्टायझिंग हिअर वी स्क्रुटिनाइज अवर ऍडव्हर्टायझिंग. म्हणजे जर काही ऍडव्हर्टायझिंग मध्ये काही स्क्रुटिनायझिंग आहे का, काही एरर आहेत का, हे आपण प्री टेस्टिंग मध्ये चेक करतो. सो पोस्ट टेस्टिंग मध्ये आपण काय करणार आहोत, हाऊ टू रीच इफेक्टिव्हली or how to convey our message effectively to the customer. So ह्या गोष्टी advertising effectiveness research अंडर आपण बघू शकतो. So study such a types of research is also known as the post testing of advertisement, which attempt to evaluate the effectiveness of advertisement by means of an increase in sale, consumer awareness, change in attitude of public, and so on. The post testing is done with the help of method like split run test, recognition test, recall test, awareness test, and sales analysis test. जसं की आपण बघितलं, काही आपण प्री टेस्टिंग साठी मेथड यूज करतो, तशाच काही पोस्ट टेस्टिंग इफेक्टिव्ह होण्यासाठी सुद्धा आपण काही टेक्निक्स, काही मेथड्स यूज करतो फॉर इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट. The advertisement can be evaluated or tested before or after its publication. The tests that are conducted to determine the effectiveness of ad prior to publishing them as known as the pre-test. जसं की आपण बघितलं की pre-test is very important thing. डायरेक्टली तुम्ही जर ऍड रिलीज केली तर त्याचे बॅड इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतात, किंवा जसं की आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं, मग तुमची ऍड रिलीज झाल्यानंतर त्यावरती काही ऑब्जेक्शन सुद्धा घेतले जाऊ शकतात. That is why pre-testing is very important thing for effective advertisement. There are other tests which are conducted to find out effectiveness of ad campaign while they are being run or completion of the campaign and are known as the post test. Okay. Ad are evaluated before they are published because it is help to. प्री टेस्टिंग का महत्वाचं आहे त्याचे काही पॉइंट सांगितलेले आहेत. फाइंड आउट क्लिरिकल, ग्रामॅटिकल, प्रिंटेड और टेक्निकल एरर. मग आपल्याला लक्षात येऊ शकतं की ऍड रिलीज करायच्या आधी जेव्हा आपण इव्हॅल्युएशन करतो, जेव्हा आपण टेस्ट करतो, तेव्हा मग त्यामध्ये काही ग्रामॅटिकल मिस्टेक आहेत का, प्रिंटिंग मिस्टेक आहेत का, टेक्निकल एरर काही आहेत का, क्लिरिकल एरर काही आहेत का, आपण फाइंड आउट करू शकतो. सेकंड पॉइंट इज मेक द कम्युनिकेशन मोर इफेक्टिव्ह. आणि जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा आपलं कम्युनिकेशन सुद्धा काय होणार आहे, तर जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. This is because what is good a copywriter need not to be good to the final readers. मग कॉपीरायटर सांगेल तुम्हाला की ओके दिस इज नॉट गुड फॉर द फायनल रीडर्स. Therefore, it testing is done before the release of an ad. जसं की आपण सांगितलं की प्री टेस्टिंग हे ऍड रिलीज होण्याच्या आधी केलं जातं. Will certainly add to communication value. Third point is make the ad more effective and impressive. जर तुम्ही प्री टेस्ट केली तर नक्कीच तुमची फायनल जी ऍड तुम्ही प्रिपेअर करणार आहात ती कशी असणार आहे, तर मोर इम्प्रेसिव्ह असेल आणि मोर इफेक्टिव्ह असेल. कारण त्यामधून ऑलरेडी आपण ग्रामॅटिकली मिस्टेक रेक्टिफाय केलेले आहेत किंवा इलिमिनेट केलेले आहेत असं म्हणू शकतो. ओके, किंवा टेक्निकल एरर बघितलेले आहेत, क्लिरिकल एरर आपण फाइंड आउट केलेले आहेत. रिड्यूस वेस्टेज इन ऍडव्हर्टायझिंग. रिड्यूस वेस्टेज इन ऍडव्हर्टायझिंग. ओके, सो ऍडव्हर्टायझिंग वरती जे आपण वेस्ट इथे स्पेंड करतो हे सुद्धा ऑटोमॅटिक काय होऊ शकतं, तर रिड्यूस होऊ शकतं. Ensure that investment is done in a right way as advertising in the investment in the image of the brand and as such in a must be done properly. So ensure that investment is done at a right way. म्हणजे जसं की सांगितलं आपण उगाच आपण रेडिओवरती जर एक्सपेंडिचर स्पेंड केले, सो दिस इज द वेस्ट ऑफ टाइम ऍज वेल एज रिसोर्सेस ऍज वेल एज अवर मनी, राईट. सो हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ही प्री टेस्टिंग मुळे आपण राईट वे वरती नक्कीच करू शकतो. ओके, देन पोस्ट टेस्टिंग
are conducted because such a test help to post testing का महत्वाचं आहे. Find out the extent to which the ad has been noticed, seen or read. कोणती ऍड ही नोटीस केली जाऊ शकते, बघितली जाऊ शकते, रीड केली जाऊ शकते, हे आपण फाइंड आउट करू शकतो. Then find out extent to which the audience believe the message. म्हणजे कोणत्या मेसेजला ऑडियन्स बिलीव्ह करू शकतात. मेसेज इज अंडरस्टूड बाय द रीडर. सो आपण कशा पद्धतीने इझिली मेसेज कन्वे केला पाहिजे जेणेकरून कंझ्युमर कॅन इझिली अंडरस्टूड अवर मेसेज. मेजर द मेमरी व्हॅल्यू ऑफ द ऍडव्हर्टायझिंग. रिकॉल कशी होते ऍड, मेमोराइज कशी केली जाऊ शकते, हे सुद्धा आपण पोस्ट टेस्टिंग मधून फाइंड आउट करू शकतो. And last one is find out the impact of advertising on consumer buying behavior. आणि कंझ्युमर बाईंग बिहेवियर वरती तुमच्या ऍडचा कसा इम्पॅक्ट झालेला आहे हे आपण पोस्ट टेस्टिंग वरून फाइंड आउट करू शकतो. आणखी काही पॉइंट सांगितले त्यामध्ये. मग असेच द क्वालिटी ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ ऍडव्हर्टायझिंग विथ अदर प्रमोशनल अँड मार्केटिंग मिक्स एलिमेंट. Determine whether advertising is accomplishing its objective. Evaluate the relative effectiveness of different ads in terms of appeal and concept, layout, and so on. Appraise the relative effectiveness of various media and media plan. And last is improve future advertising effort. आणि जर की आपण थोड्या मिस्टेक काही केल्या असतील तरी सुद्धा आपण नेक्स्ट ऍडव्हर्टायझिंग मध्ये त्या काय करू शकतो, चेंज करू शकतो. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, मेथड्स ऑफ टेस्टिंग ऍडव्हर्टायझिंग. जसं की प्री टेस्टिंग आणि पोस्ट टेस्टिंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग. सो प्री टेस्टिंग मध्ये जे आपण मेथड चेक करणार आहोत किंवा मेथड यूज करणार आहोत आणि पोस्ट टेस्टिंग मधल्या काही मेथड्स आहेत. सो काय आहेत बघा. मेथड्स ऑफ प्री टेस्टिंग, checklist method, consumer jury test, sales area test, inquiry test and other tests. These are include under pre-testing. And post-testing मध्ये काय आहे तर recall test आहे, readership test आहे, attitude measure test, inquiry test and sell techniques. So pre-test or copy testing is method of testing is the effective prospective advertising before it is the finalizing section of printing or broadcasting. जे जसे की सांगितलं प्री टेस्टिंग हे सुरुवातीला केले जाणारे टेस्टिंग आहे बिफोर लॉन्चिंग और बिफोर रिलीजिंग अवर ऍक्च्युअल ऍडव्हर्टायझिंग. सो फर्स्ट मेथड आहे त्यामधली चेकलिस्ट मेथड. सो चेकलिस्ट मेथडच्या अंडर आपण काय चेक करतो बघा. इट इज द सिंपल मेथड यूज टू फाइंड आउट omitted or left out item from the ad. म्हणजे ह्या ऍड मध्ये आपण काय करतो तर चेक करतोय आपण ऍड. आपल्या ऍड मध्ये जो आपल्याला मेसेज कन्वे करायचा आहे आपण प्रॉपरली मेन्शन केलेला आहे का आपण इथे चेक करतो. ओके. सो हियर वी फाइंड आउट omitted or left out important thing. जर काही इम्पॉर्टंट थिंग त्यातून लेफ्ट आउट झाली असेल तर ही गोष्ट चेक करावी लागेल. The list contain items that are commonly founded in all types of ads. The researcher job is to put tick mark against the item appearing in the ad. आणि मग किती आपले आयटम पॉइंट ऍड मध्ये इन्क्लूड झालेले आहेत, अपीयर झालेले आहेत, ते जस्ट टिक मार्क करतो, चेक करतो आपण. सो दॅट इज वाय चेकलिस्ट मेथड म्हटलेला आहे. So the checklist method can also use to find out whether the ad content that require features such as attention value, interest value, readability, understandability, brevity, educative value and so on. या सगळ्या गोष्टी कव्हर अप झालेल्या आहेत का, ह्या इंटेन्शनने आपण ऍड दिलेली आहे का. The checklist method is very easy to conduct, require very less time and money. It's very simple method. We can easily choose this method कारण इफेक्टिव्ह आहे. इझिली आपण काय करू शकतो ती मेथड यूज करू शकतो. नेक्स्ट मेथड इज consumer jury test.
consumer jury test. A group of consumer is selected to obtain the preference for one or two ad out of several being considered by the advertisers. The jury member are asked to rate the ad. So juरी मेंबर इथे काय करतात, मग तुमच्या ऍडला नोटीस करतात आणि काही रिमार्क देतात. सो विच ऑफ दीज ऍड वुड यू नोटीस फर्स्ट. पहिल्यांदा तुम्ही काय करा, ती ऍड नोटीस करा. विच दिस ऍड इंटरेस्ट यू द मोस्ट. इंटरेस्ट वाटतो का तुम्हाला ऍड मध्ये. विच दिस ऍड वुड मेक यू बाय द ब्रँड. आणि ही ऍड बघितल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट किंवा हे ब्रँड बाय कराल का. Which these ad can be easily read the understood. Message easily communicate होतोय का, understood होतोय का. Then ad are more believable. तुम्ही ह्या ऍड वरती ट्रस्ट ठेवू शकता का. सो असे काही क्वेश्चन तुम्ही या ज्युरी मेंबरना विचारता आणि ज्युरी मेंबर गिव्ह अ स्पेसिफिक रिमार्क आणि ह्या रिमार्क वरून, ह्या मास्क वरून वी कॅन जज अवर ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस. ती इफेक्टिव्ह आहे झालेली आहे की नाही हे आपण जज करू शकतो. मग ज्युरीमध्ये परत दोन पार्ट सांगितलेले आहेत. ऑर्डर ऑफ मेरिट रँकिंग अँड पेअर्ड कंपॅरिझन. सो पेअर्ड कंपॅरिझन. सो आधी ऑर्डर ऑफ मेरिट काय आहे बघा. Under these types of consumer jury test, a small group of respondents is shown a series of ad, maybe 5 or 6 type, and asked to place them in rank order. जसं की इथे काय केलं जातं, मेरिट रँकिंग दिलं जातं. When all the jury member finish ranking the ad, score sheet are compiled to obtain a complete picture of the ranking done by the jury. सो ज्युरीच्या अंडर जो काही रिमार्क दिलेला आहे यावरून आपण काय करू शकतो, तर जज करू शकतो. कम्प्लीट पिक्चर आपल्याला इथे मिळू शकतो. सो इच रँक कॅन बी असाइन सर्टन पॉइंट. हायर द रँक द मोर विल बी द पॉइंट. रँक जास्त असेल तर नक्कीच त्याला पॉइंट जास्त असणार आहे. फॉर इन्स्टन्स, इफ देर आर 5 ऍड टू बी टेस्टेड, दे कॅन बी रँक बिटवीन 5 रँक. ओके. ऍट द सेम टाइम तुम्ही 5 ऍड दाखवलेले आहेत तर मग ज्युरी त्याला रँक देईल की दिस इज द बेस्ट और दिस इज द फर्स्ट. किंवा जास्त बेस्ट कोणती आहे त्यापैकी 5 पैकी असे पॉइंट दिले. पेअर्ड कंपॅरिझन मध्ये काय आला. पेअर्ड कंपॅरिझन मीन्स द ऑर्डर और मेरिट टेस्ट प्रोव्हाइड अन आन्सर इन टर्म्स ऑफ रँक, बट द ऑर्डर ऑफ रँक और प्रेफरन्स मे चेंज इफ टू ऍड आर कम्पेअर ऍट द टाइम. म्हणजे दोन ऍडचं कंपॅरिझन ऍट द सेम टाइम केलं जातं आणि मग त्याला मार्क हे दिले जातात. आधी मेरिट बघितलं, पण मेरिट मध्ये बऱ्याचशाच ऍड असतात आणि मग तुम्ही त्याला रँक देता. पेअर्ड मध्ये दोन ऍड आहेत, पेअर आहेत आणि त्यामध्ये बेस्ट कोणती आहे हे चूज करू शकतो. आणि यासाठी आपण एक फॉर्म्युला सुद्धा इथे यूज करू शकतो. Then cell area test. This is the pre-testing method by which an ad or campaign is run in a small scale to find out its effectiveness before running the ad campaign over the entire market area. The procedure is run. The campaign will different appeal in the separate comparable market, usually cities, for a particular period of time. The impact of the campaign is evaluated in terms of the comparing the area reporting the highest sale is considered as a more effective and according the selection. सो आपण इथे काय करतो, मग जिथे जास्त सेल होईल अकॉर्डिंग त्या गोष्टी सिलेक्ट करू शकतो. ओके. सो सेल्स एरिया टेस्ट, जिथे जास्त सेल होणार आहे तो एरिया काय करू आपण इथे चूज करू. सो यामध्ये सुद्धा काही परत टाइप्स दिलेले आहेत. प्रोसिजर इन सेल, सिलेक्टिंग ऑफ ग्रुप ऑफ सिटीज, preparation of ad campaign, conducting the test, evaluation, selecting of campaign. Okay.
सो हे थोडंसं डिटेल बघा वन बाय वन काय आहे. Selecting of group of city. The advertiser or the ad agency has to select two group of city or market area. One group of the city is called the control group of the city. म्हणजे एकच जर तुम्ही सिलेक्ट केली तर ती काय असणार आहे, कंट्रोल ग्रुप ऑफ सिटी असेल. आणि आणखी जास्त केल्या तर कशा असतील, थोड्याशा अनकंट्रोलेबल होऊ शकतात. सिलेक्टिंग ग्रुप ऑफ सिटी. Then preparation of ad campaign. The advertiser need to prepare a new ad campaign to run its test group of city. आणि इथे तुम्ही काय ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन करताय तुमच्या ऍडव्हर्टायझिंग टेस्ट करण्यासाठी. The advertiser may prepare two new campaign if the advertiser select two group of test cities. Then third, conducting the test. The testing period is divided into 3 stages. Each stage may be range between 1 month to 6 months. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही ऍड जी टेस्ट करताय ती एका दिवसात टेस्ट केली आहे का, नाही. तर त्याचा पिरियड सुद्धा तुम्ही ते डिसाइड केलेला आहे, 1 मंथ किंवा 6 मंथच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही ही ऍड टेस्ट करता. सो फर्स्ट स्टेज इज कॉल्ड प्री टेस्ट. During this period, cells are checked in both the group of cities to determine cell is normally conditioned and check and train in cell. So normal condition वरती तुम्ही कशा पद्धतीने ते प्रोडक्ट ऍक्सेप्ट करताय, त्याचा इम्पॅक्ट कसा आहे हे तुम्ही चेक करताय. ओके, प्री टेस्टिंग. सेकंड स्टेज आहे ऍक्च्युअल टेस्ट पिरियड. So during this period, the new campaign is run in the test group of cities and old campaign run in the control group of city. So old campaign हा सेकंड ग्रुप मध्ये असेल आणि फर्स्ट मध्ये काय असणार आहे तर न्यू कॅम्पेन असणार आहे. आणि याचं कंपॅरिझन तुम्ही काय करता ह्या सेकंड स्टेज मध्ये करता. Then the third stage is called the post test period. During this period, the advertiser may continue the new as well as the old campaign. Sales are checked during this period in both the group of cities to find out the carryover effect of the advertising campaign. Evaluation, next point. The sales result of the control group of the city are evaluated again the test group of city to find out the comparative sales performance. So इथे आपण काय करणार, मग ऍक्च्युअली इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे करू शकतो. And last is selection of campaign. So the evaluation, if the sale in the test group of city show the better performance, the new campaign is treated as more effective and later on run over the entire market area. मग जी इफेक्टिव्ह आहे ती आपण काय करू शकतो, इट इज ऍप्लिकेबल टू एंटायर सिटी. Then inquiry test. The inquiry test is another method of pre-testing advertising effectiveness. It can be used to check the relative or effectiveness of several ads by running them on limited basis. So inquiry point of view ने काय करता तुम्ही टेस्ट करता. Okay. Then split run. It is one of the variation of inquiry test method. It is a way of testing two or more completed ad in the controlled field experience. The experiment is called the control because the ad that are to be tested appear in the same position and the same issue of publication. So split run मध्ये काय करता तर तुम्ही comparison करता if the two testing two or more completed ad controlled field experience. Okay, so this is the pre-testing method. So merit आणि demerits pre-testing चे आपण next lecture ला continue करू. Thank you.